नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजना मधला ज्येष्ठ असावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणे केले, आणि ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले. हालेलुया. या वचनांमध्ये आपण असं वाचलं, सुरुवातीचं पहिलं वचन आपण असं वाचलं, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. पहिलाच शब्द आहे तिथं, देवावर प्रीती करणाऱ्यास. कोणाला कल्याणकारक गोष्टी होतात? कोणाला? देवावर प्रीती करणाऱ्यांना. किती जणांचं या ठिकाणी देवावर प्रेम आहे? मला माहित नाही तुमच्या चर्चमध्ये हे गीत गातात का, पण काही चर्चेस मध्ये हे गीत मी ऐकले. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. बरोबर ना? खरंच देव आपलं पहिलं पहिलं प्रेम आहे काय? मला या असल्या काही गीतांचा ना कधी कधी मी या गीतांना अंतःकरणातून सपोर्ट नाही करत, मला माफ करा, पण ही मिनिंग, दुसरं मिनिंग काढणारी पण ही गाणी असतात कधी कधी. एका मोठ्या कॉन्फरन्स मध्ये मी तरुणांना बघत होतो, ते आराधना करत होते, आणि एक तरुण मुलगा असं म्हणत होता, तो बघत होता देवाकडे बघून, तू अवर्णित है, तू सुंदर है, हळूच तिकडे बघ, मेरा पहला पहला प्यार है, आणि दुसरा तिसरा प्यार है, चौथा पाचवा प्यार था. आय डोंट नो, पण कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की देवावर माझं खूप प्रेम आहे. येशूच्या शिष्याने एकदा येशूला प्रश्न विचारला, प्रभूजी आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. चांगला प्रश्न होता तो, आणि येशूने सुंदर प्रार्थना दिली. जगभरातले लोक ही प्रार्थना म्हणतात, ज्याला नाव आहे प्रभूची प्रार्थना, लॉर्ड्स प्रेयर. आपण सगळेजण म्हणतो ही प्रार्थना, पण असं कुठं शिष्याने विचारलं नाही की प्रभूजी आम्हाला प्रेम करायला शिकवा. बायबल स्पष्टपणे सांगते देव प्रीती आहे, देवच प्रीती आहे. मग त्यांनी म्हटलं नाही की आम्हाला प्रीती करायला शिकवा. मला असं वाटतं त्यांनी म्हटलं असतं तर बरं झालं असतं, कारण आम्हाला कळालं असतं की आम्ही कसं प्रेम करावं देवावर. बऱ्याचदा आपल्या अंडरस्टँडिंग प्रमाणे आपण प्रेम करतो. आपल्याला असं वाटतंय मी चर्चला जातो, देवावर प्रेम आहे, मी आराधना करतो, देवावर प्रेम आहे, मी दान देतो, देवावर प्रेम आहे, मी दशांश देतो, देवावर प्रेम आहे, मी उपवास करतो, देवावर प्रेम आहे, मी प्रार्थना करतो, देवावर प्रेम आहे. मी आज तुम्हाला देवावर प्रेम केलेल्या काही लोकांच्या, एक दोन लोकांच्या साक्षी सांगणार आहे. तुम्हाला त्याची डेप्थ कळाली तर देवबाप तुम्हाला आशीर्वादित करेल की देवावर प्रीती करणं किती गहन आहे, किती गहन आहे, किती खोल आहे. देवावर प्रीती करणं साधारण गोष्ट नाही आहे. त्यानं जी प्रीती आपल्यावर केली ना, ती ज्याला समजली ना, मी तुम्हाला सांगतो तो देवावर प्रीती करतो. आणि आपल्या प्रीतीचे प्रकार आहेत. या जगात पण प्रीतीचे प्रकार आहेत. मला आज यावर शिकवायचं नाही किंवा बोलायचं नाही, शिकवलं असेल तुम्हाला कदाचित की वेगवेगळ्या प्रकारचे 4 प्रकारचं प्रेम असतं या जगात. एक असते, मी असं म्हणतो, मित्राचं मित्रावर असणारं प्रेम. खरं तर आज फ्रेंडशिप डे आहे. तुम्हाला माहित आहे का आज मित्रत्वाचा दिवस आहे, फ्रेंडशिप डे. मी पास्टरना म्हटलं होतं फ्रेंडशिप डे तुमच्या चर्चमध्ये काहीतरी फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन असेल तर मी तशी तयारी करून येतो. ते म्हणते तसं काही नाही आहे, आमचा एव्हरी डे इज अ फ्रेंडशिप डे. त्यामुळं मित्राचं मित्रावर प्रेम असते, त्याला काहीतरी नाव आहे, फिलिया का फोर्ज असं काहीतरी नाव आहे. ही सगळी ग्रीक भाषेतली नाव आहे. आई वडिलांचं मुलावर प्रेम असते, त्याला एक नाव आहे, ते एक प्रेम आहे. दुसरं प्रेम. तिसरं प्रेम आहे पुरुषाचं स्त्रीवर किंवा पतीचं पत्नीवर असणारं प्रेम, ते तिसरं प्रेम आहे. आणि चौथं एक प्रेम आहे ज्याला नाव आहे अगापे. हे देवाचं माणसांवर असणारं प्रेम आहे. हे प्रेम जर आपल्याला कळालं ना, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खरोखर
तुम्हाला प्रेरणा प्राप्त होईल, तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला प्रेरणा प्राप्त होईल की मी पण देवावर अशीच प्रीती करणार. आज मी तुम्हाला प्रीतीबद्दल, देवावर केलेल्या प्रीतीबद्दल आणि देवानं ज्यांना बोलावलं, ज्यांना कॉल केला देवानं, ज्यांना पाचारण केलं देवानं, त्यांच्याबद्दलच्या काही साक्षी मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर पवित्र बायबल हे साक्षींचं पुस्तक आहे. हे कसलं पुस्तक आहे? साक्षींचं पुस्तक आहे. आपण वाचूया इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. इथं असं लिहिलंय, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. तुम्ही आणि मी, देवाची सर्व प्रिय लेकरं, आपल्या वरती एक साक्षरूपी मेघ आहे. मेघ म्हणजे ढग, पसरलेला ढग आहे. आपण म्हणतो आकाशात काळे ढग आहे. बऱ्याचदा उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही पाहिलं, आता पावसाळ्यात तुम्हाला काळे किंवा अन्य थोडे गडद असे ढग दिसतील, पण उन्हाळ्यात जर तुम्ही पाहिलं ना, पांढरे शुभ्र कापसासारखे ढग दिसतील. आपण त्या मेघाने, त्या ढगानं तुम्हाला आणि मला आच्छादलेलं आहे की ज्या ढगांमध्ये, ज्या मेघांमध्ये साक्षी आहेत, लोकांच्या साक्षी आहेत ज्यांनी देवावर प्रेम केलं. आणि मग इब्री लोकासपत्र 11वा अध्याय तुम्ही वाचला असेल पुष्कळदा, परत एकदा घरी वाचा. जर तुम्ही 11 अध्यायाच्या 32 वचनापासून जर पुढे वाचत गेला तर तिथं तो म्हणतो, आणखी काय सांगू. मग तो एक यादीच देतोय तिथं, गिदोन, बाराक, शमशोन, दावीद, इब्तार, गिलादी, या सगळ्यांचं जर वर्णन करू लागलो तर तो म्हणतो वेळ पुरणार नाही. आणि त्यांनी देवावर इतकं प्रेम केलं, देवावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाच्या पण ह्या साक्षी आहेत. ते म्हणतो की विश्वासाच्या द्वारे त्यांनी सिंहांची तोंड बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते नीतिमान म्हणून जगू शकले. कितीतरी मोठी यादी तिथे दिलेली आहे. त्यांनी महत्कृत्य केली जिवंत देवावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आणि देवावर प्रीती करण्याच्या द्वारे. म्हणून आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघानं वेढलेले आहोत. त्या पुष्कळांच्या साक्षी आहेत की ज्या साक्षी ऐकल्यानंतर आम्हाला प्रेरणा प्राप्त होईल. आज मी तुम्हाला 1-2 साक्षी सांगणार आहे ज्यांनी देवावर प्रीती केली आणि ज्यांना देवानं बोलावलेलं होतं, पाचारण केलेलं होतं, निवडलेलं होतं. त्या निवडलेल्या लोकांनी देवावरती नितांत प्रीती केली. बायबलमध्ये तर अनेक उदाहरणं आहेत, पण मी तुम्हाला आणखी काही साक्षीरूपी उदाहरणं सांगणार आहे. स्वीडन नावाचा एक देश आहे जगामध्ये. खरं तर जगात 195 देश आहेत. त्या देशांपैकी एक देश ज्याचं नाव स्वीडन असं आहे. आणि या स्वीडन देशामध्ये अशीच एक परिषद भरलेली होती आणि त्यामध्ये एक देवाच्या माणसानं आव्हान केलं की आफ्रिकेमध्ये खूप भयंकर अशी परिस्थिती आहे, तिथले लोक अंधकारात आहेत, जादूटोना, मंत्र तंत्र, वाईट गोष्टींमध्ये ते मरत आहेत, त्यांना जिवंत देवाची ओळख नाही. कोण जाईल आफ्रिकेला सेवा करायला, कोण जाईल आफ्रिकेला देवाचं वचन सांगायला, सुवार्ता गाजवायला आणि त्या लोकांना ख्रिस्तामध्ये आणायला, त्यांचा तारण व्हावं, त्यांचा उद्धार व्हावा म्हणून कोण जाईल. म्हणून एका देवाच्या माणसानं आव्हान केलं आणि समोर बसलेल्यांपैकी एक जोडपं, ज्याला आपण कपल म्हणतो इंग्लिश मध्ये, पती पत्नी, हे दोघं जण ज्यांचं नाव होतं डेव्हिड आणि स्वेया फ्लड, हे दोघं जण समोर बसलेले होते. लहान मुलगा होता 5 वर्षांचा आणि ते पुढे आले आणि ते म्हणाले, आम्ही आफ्रिकेला सेवा करायला जाणार. सोपं नव्हतं ते. स्वीडन हा अतिशय प्रगत, अतिशय विकसित, अतिशय म्हणजे आपण म्हणू की ज्याला लक्झरियस लाईफ जिथं जगलं जातं, म्हणजे सुखसमृद्धीनं भरलेलं जीवन, आपल्या पुढे ते 100 वर्ष पुढे आहेत ते साधारण युरोपियन कंट्रीज. म्हणजे आपण आता इथं आहोत ना, तर त्याच्या पुढे आहेत ते 100 वर्ष. इतका विकास आहे त्यांचा, इतकी प्रगती आहे त्यांची. कारण आपल्याकडे काहीच नव्हतं. आपण बैलगाडीतून फिरत होतो तेव्हा ते विमानातून फिरत होते. आता आपण विमानात बसायला शिकलो. पण आपण बैलगाडीत होतो ना 100 वर्षापूर्वी, तेव्हा ते विमानानं फिरत होते. त्यामुळे समजून घ्या किती पुढे आहेत आपल्या. एक अतिशय प्रगत आणि विकसित असणारा देश स्वीडन देश. त्या देशातून हे दोघं जण
डेव्हिड आणि स्वेया फ्लड हे पुढे आले आणि म्हटले की आम्ही जाऊ सेवा करायला. देवाच्या दयेनं आणखी एक जोडी ज्यांचं नाव एरिक्सन होतं, ते एरिक्सन कपल किंवा जोडपं, ते नवरा बायको सुद्धा यांच्याशी भागीदार झाले आणि हे मिळून आफ्रिका देशामध्ये सेवेला गेले. आफ्रिकेत उतरले आणि म्हटले की सर्वे करून आपण एक प्रांत ठरवू, एक गाव निवडू, एखादा भाग निवडू की जिथं आपल्याला सेवा करायची आहे. त्यांनी त्या भागाचा सर्वे करताना बेल्जियन कॉंगो नावाचा एक प्रांत आहे. आज देखील नकाशात तुम्ही बघा, आफ्रिका कंट्रीमध्ये शोधलं तर तुम्हाला बेल्जियन कॉंगो मिळेल. त्या बेल्जियन कॉंगोचं आत्ताच नाव झायरे असं पण आहे. आणि या झायरे प्रांतामध्ये त्यांनी सर्वे करताना एक छोटंसं गाव त्यांनी पाहिलं. त्या गावाचं नाव होतं यंडोलेरा. आणि मग छोटं गाव होतं, 600 लोकसंख्येचं गाव होतं. आणि यांनी असं ठरवलं की आपण या यंडोलेरामध्ये देवाची सेवा करून इथल्या लोकांना ख्रिस्ताकडे आणू. त्यांनी गावात प्रवेश केला आणि इकडे तिकडे फिरत असताना त्यांनी येशूचं नाव उच्चारलं. गावचा जो मुखिया होता, ज्याला सरपंच म्हणतो आपण, त्यानं त्यांना बोलावलं आणि त्यांना ताकीद दिली, तुम्ही अन्य देवाबद्दल या गावात बोलायचं नाही आणि या गावात पाय सुद्धा टाकायचा नाही, नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. का तर आमचे देव कोपतील, आमचे स्थानिक देव आहेत आणि ते कोपतील तुम्ही दुसऱ्या देवाची जर नावं सांगितली किंवा घोषणा केलं तर. त्यामुळं कुणीही तुम्ही आमच्या गावात पाय सुद्धा टाकायचं नाही. त्यांना हाकलून काढलं बाहेर. ते बाहेर गेले. गावाच्या एक डोंगर उतारावरती अशीच एक ओसाड जागा होती. स्वेया फ्लड ही डेव्हिडची जी बायको होती ती खूप देवाबद्दल प्रेम बाळगणारी आवेशी होती. ती म्हणाली नको आपण जायला कुठं, आपण इथंच झोपड्या मारूया आणि बघू की गावातून जर कोण बाहेर आलं तर त्याला तरी येशू बद्दल सांगू. त्यांनी 3 झोपड्या मारल्या. एका झोपडीत आपलं साहित्य ठेवलं. एकामध्ये डेव्हिड आणि स्वेया फ्लड लहान मुलगा 5 वर्षांचा आणि दुसऱ्या झोपडीमध्ये एरिक्सन नावाचं कपल, ते जोडपं राहू लागलं. कसलीच सुविधा नाही, प्यायला पाणी नाही स्वच्छ, कुठलं तरी नाल्याचं ओढ्याचं पाणी आणायचं प्यायचं, आंघोळीला पाणी नाही व्यवस्थित, खायला भाज्या नाहीत, काही नाही मिळत. पण तसल्या ठिकाणी पाल्याच्या झोपड्यात त्याला मातीनं लिंपून ते राहू लागले. इमॅजिन करा, कल्पना करा, अतिशय समृद्ध देशातून आले आणि तिथं राहू लागले. राहत असताना देवाची दया अशी होती की त्या गावातला जो सरपंच होता त्याने एक परवानगी दिली. एक छोटा मुलगा जो साधारण 12 वर्षांचा होता त्याला सांगितलं की तू आठवड्यातून 2 दिवस या विदेशी लोकांच्या बाहेर तिकडे तू जा आणि त्यांना तू अंडी आणि कोंबडीची पिलं विकू शकतोस. त्यामुळे हा मुलगा आठवड्यातून 2 दिवस जायचा आणि त्यांना कोंबडीची पिलं आणि अंडी विकायचा. आणि त्या मुलाला काही भाषा येत नव्हती. यांची भाषा स्वीडिश, कारण हे स्वीडनचे होते, आणि त्याची भाषा आफ्रिकन होती. त्यामुळे काय कळायचं नाही एकमेकांना. त्या मुलाला एवढंच कळायचं, अंडी घ्या, पैसे द्या. आय डोंट नो एनिथिंग, मला बाकी काय कळत नाही, पैसे तेवढे कळतात. जगात पैसा सगळ्यांना कळतो ना. ही अशी जी कागद आहेत ना छापलेली, कुठेही जावा, फाटली तरी आपण खिशात ठेवतो, चुरगळी तरी खिशात ठेवतो, मळली तरी खिशात ठेवतो. जाऊ द्या, ठीक आहे, ही घटना आपण ऐकू, घडलेली घटना. त्या मुलाला एवढंच कळत होतं की यांना अंडी विकायची. त्यामुळे तो येऊन अंडी विकत असे. आणि ती जी स्वेया फ्लड होती ती प्रयत्न करू लागली त्या मुलाला त्याची भाषा शिकण्याची. अगोदर त्या मुलाकडून ती भाषा शिकू लागली, प्रयत्न करू लागली, बोल तुझ्या भाषेत, बोल तुझ्या भाषेत. ज्या ज्या वेळी अंडी विकायला यायचा ती त्याच्याकडून भाषा शिकायची. आणि मग हळूहळू त्याला येशू बद्दल सांगायला लागली. त्या मुलाला काय कळत नव्हतं, त्याला इंटरेस्ट पण नव्हता. त्याला एकच भाषा कळत होती, अंडा दो, अंडा दो, पैसा दो, उससे ज्यादा मुझे कुछ नहीं आता है, इतना ही आता है. त्यामुळे फक्त तेवढंच काम करायचं आणि तो जायचा. असं करता करता 6 महिने निघून गेले. दरम्यानच्या काळात ही स्वेया गरोदर राहिली. पण दुर्दैव असं होतं यांचं की एक मलेरियाची साथ आली. एरिक्सन जे जोडी होती, जोडपं होतं, ते खूप आजारी पडले आणि ते म्हटले वी कांट बिअर दिस, आम्हाला हे सहन होत नाही. हे जे मिशनरी लाईफ आहे ना, हे जगणं इम्पॉसिबल आहे, हे शक्य नाही आम्हाला जगणं. आम्ही जातो निघून. ते लवकर पहाटे उठले आणि 60 किलोमीटर अंतर चालत गेले ते, जिथं अमेरिकेचं एक मिशन स्टेशन होतं. जसं मिशनऱ्यांचं मिरजमध्ये एक सेंटर आहे ना, जसं आपण म्हणतो मिशनचा दवाखाना, तसं त्या मिशन स्टेशन मध्ये दवाखाना, शाळा, अनाथालय वगैरे वगैरे प्रोजेक्ट होते आणि मिशनरी राहत होते वेगवेगळ्या देशाचे.
त्यामुळे तिथं गेले ते सुखात. तिथं सुख होतं सगळं, कारण राहायला घर होती, बंगले होते. साहेबांचा बंगला असेल ना इकडे, तसं तसं तिथं राहण्याची सुविधा होती, सगळी सुविधा होती. ते निघून गेले, राहिले डेव्हिड, श्वेया आणि तो छोटा मुलगा. हळूहळू हळूहळू फारच ह्यांच्या बाबतीतला त्रास आणि वेदना वाढत चालल्या होत्या. ही तर गरोदर होती, प्रसूतीचे दिवस बरंच चालले होते. तिला पण मलेरिया झाला, प्रचंड ताप होता अंगात या श्वेयाच्या. प्राणांतिक वेदना होत्या, कसलंही औषध नव्हतं त्या मलेरियासाठी, एक पण गोळी यांच्याकडे नव्हती खायला. आणि त्या वेदनांमध्ये असताना देवाच्या कृपेने तिथनं त्या सरपंचाने 2 स्त्रियांना पाठवलं. त्यांनी येऊन त्याची डिलिव्हरी केली. प्रसूती झाली तिची, आणि प्रसूती झाल्यानंतर बरोबर 17 दिवस ती जगली. कारण तिला एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव तिनं आयना असं ठेवलं. आणि 17 दिवसानंतर ती श्वेया फ्लड मरण पावली. 27 वर्ष वयाची अतिशय सुंदर अशी स्त्री, डेव्हिडची पत्नी. ही मरण पावल्यानंतर डेव्हिडला खूप दुःख झालं. ते दुःख इतकं तीव्र होतं की त्याला सहन झालं नाही. कोणी गावात आलं नाही, कोणालाही माहित नाही. त्या काळात पत्रांची सुविधा नाही, पत्र सोडून दुसऱ्या कशाची सुविधा नाही, फोनची सुविधा नाही, कशाची सुविधा नाही. डेव्हिडनं आपल्या स्वतःच्या हाताने एक खड्डा काढला, आणि त्या खड्ड्यामध्ये त्या श्वेयाचं शरीर, 27 वर्षाची अतिशय देखणी पत्नी, तिला आपल्या हाताने त्याला पुरलं. त्या खड्डा झाकला, ती कबर बंद केली. 17 दिवसाच्या आपल्या छोट्या बाळाला आयनाला हातात घेतलं, 5 वर्षांचा मुलगा हातात घेतला, आणि तो तडक चालत निघाला. आणि सरळ त्या अमेरिकेच्या मिशन स्टेशन मध्ये, आफ्रिकेतच होतं पण अमेरिकन मिशन स्टेशन होतं, त्या मिशन स्टेशन मध्ये जाऊन पोहोचला. सगळे त्याला विचारू लागले, व्हॉट हॅपन डेव्हिड, व्हाय डिड यू केम, वेअर इज श्वेया, श्वेया कुठं आहे, तू का आला परत, काय झालं? तो म्हणाला, श्वेया मरण पावली. माझी 27 वर्षाची तरुण पत्नी, अतिशय सुंदर पत्नी, तिला मी माझ्या हातानं तिला पुरलं आणि मी आलोय. हे बाळ मला तिच्यापासून जन्माला आलंय, पण याला मी नाही सांभाळू शकत. हे बाळ तुम्ही घ्या. हे बाळ त्यांच्या हातात दिलं. या छोट्या मुलाला घेतलं, तो निघाला. ते म्हणाले, अरे डेव्हिड, तुला देवाने एक मिशन दिलं होतं. डोंट से गॉड, देव हा शब्द उच्चारू नका. देव ह्या जगात अस्तित्वात नाही. देव म्हणून चीजच नाही कोण. कारण जर देव असता ना, माझी आज अशी अवस्था झाली नसती. माझी इतकी सुंदर पत्नी आज मला माझ्या हाताने तिला गाडावं लागलं नसतं. देव नाही आहे या जगात, कारण हे काही आत्म्याचं तारण झालं नाही. पण माझी पत्नी मात्र मरण पावली. आणि तीव्र दुःखानं तो रडला. टांबं फोडून त्यांना म्हणाला, डोंट से गॉड, देव नाही आहे या जगात. त्यांना समजू शकलं की त्याचं हृदय तुटलेलं आहे, तो ऐकणार नाही. त्यांना आपल्या 5 वर्षाच्या बाळाला घेतलं, तडक चालत तो निघून गेला. तो कुठे गेला कोणालाही माहित नाही. पण या 17 दिवसाच्या आईनाला मात्र सांभाळू लागले एरिक्सन कपल. एरिक्सन तिथे होते, ते वाढवू लागले तिला. 3 वर्ष झाल्यानंतर दुर्दैव असं की हे एरिक्सन पण मरण पावले. आता पुन्हा ती बाळ अनाथ झालं. ते 17 दिवसांचं जे होतं ते, आता 3 वर्षाची होती मुलगी, ती पुन्हा अनाथ झाली. तिला एका अमेरिकेची तिथे एक जोडी होती, ज्यांना मुलबाळ नव्हतं. 65 वर्षाचे म्हातारे लोक होते, 60-65 वर्षाचे. त्या दोघांनी तिला दत्तक घेतला आईनाला. आणि तिला घेऊन ते म्हटले की डेव्हिड कदाचित परत येईल, तो आता वाईट वागत असणार आणि तो या बाळाला घेऊन जाईल. म्हणून त्या मुलीला घेऊन ते आपल्या देशी, मायदेशी निघून गेले अमेरिकेला. आणि तिथे तिला ते वाढवू लागले. पण वाढवत असताना त्या मुलीला ते नेहमी सांगायचे, तुझी आई एक मिशनरी होती. बेल्जियन कॉंगो नावाचा एक प्रांत आहे आफ्रिकेमध्ये, त्याच्यामध्ये एक छोटंसं गाव आहे एंडोलेरा. त्या गावामध्ये तुझ्या आईनं सेवा करायचा प्रयत्न केला, कारण व्हावं लोकांचं म्हणून तिनं खूप प्रार्थना आणि खूप प्रयत्न केला, पण कोणाचंही कारण झालं नाही. तुझ्या आईला मरावं लागलं आणि तिथंच तिची कबर आहे, तिला तिथंच आम्ही गाडलं तिच्या बापानं. एवढीच घटना त्या मुलीला माहित होती, त्या आईनाला. ती जाऊन तिथं राहत असताना 25 वर्षापर्यंत चांगली वाढली मुलगी. वयाचे 25 वर्ष झाले. खूप सुंदर मुलगी होती ती. तिला एक अतिशय चांगलं स्थळ आलं. शिकली ती, हायली एज्युकेटेड झाली. तिला एक चांगलं स्थळ आलं आणि बायबल कॉलेजचे प्रिन्सिपल, त्यांच्या बरोबर तिचं लग्न झालं.
अतिशय सुखात संसार सुरू होता. पण एक दिवस एक अचानक एक घटना घडली. त्यांचं जे पोस्ट बॉक्स आहे घराच्या बाहेरचं मेल बॉक्स, त्या मेल बॉक्स मध्ये पोस्ट बॉक्स मध्ये एक पत्र तिच्या नावानं आलं होतं. ते पत्र म्हणजे एक लिफाफा पाकिट होतं ज्यामध्ये एक मासिक होतं आणि तिचं नाव वरती होतं. तिनं ते बघितलं मासिक उघडून, तर ते मासिक वेगळ्याच भाषेत होतं, स्वीडिश भाषेमध्ये होतं. आणि हिला इंग्लिश भाषा येत होती, स्वीडनचं हिला काहीच माहित नव्हतं, आफ्रिकेचं पण हिला काय माहित नव्हतं. पण तिच्या नावानं असल्यामुळे ती म्हटली कुणी पाठवलं असेल, मला का पाठवलं असेल, माझा काय संबंध, म्हणून ती पानं चाळत होती त्या मासिकाची आणि फोटो बघत होती. तिला भाषा कळत नव्हती त्यात काय लिहिलंय. फोटो बघता बघता एका फोटोवर तिची नजर खिळली. तिथे एक फोटो होता कबरेचा आणि कबर होती एक सुंदर, त्याच्यावरती एक पांढरा क्रॉस होता आणि लाल अक्षरात त्यावर लिहिलं होतं, इंग्लिश मध्ये लिहिलं होतं स्वेया फ्लड. जसं हिनं वाचलं स्वेया फ्लड, ताडकन उठली, कारण तिला माहित होतं हे माझ्या आईचं नाव आहे, जी मरण पावली होती एंडोलेरा नावाच्या गावामध्ये. ताडकन उठली, आपली कार बाहेर काढली आणि सरळ बायबल कॉलेजमध्ये गेली. त्या बायबल कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते ज्यांना आफ्रिकेची पण भाषा येत होती, स्वीडन भाषा पण त्यांना येत होती. ते चांगले भाषांतर करते होते, अनुवादक होते. त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हणाली, सर प्लीज हे आर्टिकल काय आहे, हे लिहिलेला लेख काय आहे, हे मला वाचून दाखवा. त्यांनी तो लेख वाचला. त्यात असं लिहिलं होतं, साधारण 25-26 वर्षांच्या मागे आमच्या आफ्रिकेमध्ये, या आमच्या प्रांतामध्ये, एंडोलेरा नावाच्या गावामध्ये एक स्वीडन देशातून एक जोडी आली ज्यांचं नाव होतं डेव्हिड आणि स्वेया फ्लड. त्यांना अंडी आणि कोंबडीची पिलं देण्यासाठी विकण्यासाठी एक मुलगा जात होता 12 वर्षाचा. त्याला त्या स्वेयानं येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं होतं. स्वेया मरण पावली, तिचा पती निघून गेला, तिची मुलगी पण निघून गेली, पण त्या 12 वर्षाच्या मुलाचं तारण झालं. तो मुलगा गावात ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेतल्या मुलांना त्याने येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं. सगळ्या मुलांचं तारण झालं. त्या मुलांनी जाऊन आपल्या आईबापांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं. सगळ्या आईबापांचं तारण झालं. थोड्याच काळामध्ये 600च्या 600 लोक तारणामध्ये आले. हे एंटायर गाव ख्रिस्ती झालं. सरपंच सुद्धा तारणामध्ये आला, ख्रिस्ती झाला आणि त्यानं बाप्तिस्मा घेतला. ही घटना तिथंच थांबली नाही, ही चळवळ बनली. त्या संपूर्ण झायरे प्रांतात किंवा त्या बेल्जियम कॉंगो प्रांतात संजीवन आलं. 1,20,000 लोक येशू ख्रिस्ताकडे आले. येशू ख्रिस्ताचा त्यांनी स्वीकार केला. वेगवेगळ्या शाळा, दवाखाने, अनाथालय सुरू झाले आणि एका शाळेला, मोठ्या शाळेला नाव देण्यात आलं होतं स्वेया मेमोरियल हायस्कूल. हे तिच्या आईचं नाव होतं. जेव्हा ती ऐकत होती, ते आर्टिकल वाचत होते सर आणि तिला भाषांतर करून सांगत होते, ती घळाळा रडू लागली. ती म्हटली माझ्या आईचं बलिदान वाया गेलं नाही. पळत आपल्या नवऱ्याच्या ऑफिस मध्ये गेली. त्यांना म्हणाली, प्लीज कम, या तुम्ही, माझ्या आईच्या द्वारे काय झालं या सरांनी मला सांगितलं, हे आर्टिकल वाचा बघा. तिच्या नवऱ्यानं पण ऐकलं, तो पण रडू लागला. तो खूप चांगला होता. तो म्हटला तुझ्या आईचं बलिदान वाया गेलं नाही. 1,20,000 लोक ख्रिस्ताकडे आले. साधारण गोष्ट नाही आहे. आणि कितीतरी शाळा, कितीतरी अनाथालय तिच्या नावानं सुरू झाली स्वेया फ्लडच्या. आनंद वाटला त्यांना. ते आपल्या आनंदाने आपल्या घरी निघून गेले. तिच्या मनात एक विचार आला. ती म्हटली आपल्या पतीला, काय माझा नवरा कुठेतरी, माझा बाप कुठेतरी जिवंत असेल काय, कुठं असेल माझा बाप, तो जिवंत असेल काय. तो म्हणाला जरूर आपण प्रयत्न करू त्याला शोधण्याचा. तो नवरा तिचा खूप चांगला होता. त्याने सगळी टेक्नॉलॉजी वापरली, लोकांना कॉन्टॅक्ट केले आणि तो म्हटला अशा अशा नावाचा व्यक्ती, डेव्हिड फ्लड नावाचा व्यक्ती एका ठिकाणी, तो राहतोय का बघा. चौकशी केली त्याची, तर तो राहतोय म्हणून कोणीतरी सांगितलं. हे नवरा बायको दोघं उठले, स्वीडन देशामध्ये गेले. स्वीडन मध्येच होता तो, राहत होता, मूळ गावी गेला होता. तिथे गेले, शोध घेतला, घर सापडलं. घर सापडलं तर त्या घरामध्ये दुसरीच भावंड होती. एक स्त्री होती आणि तिची मुलं होती. कारण या डेव्हिड गेल्यानंतर दुसरं लग्न केलं, त्याला 5 मुलं झाली होती आणि पहिला एक मुलगा होताच. म्हणजे 6 जण होते त्या घरात. ही गेली तिथं आहे ना, ते दारातूनच ते म्हटले हु आर यू.
कोण आहे तू? ती म्हणाली, माझं नाव आईना फ्लड आहे, मी तुमच्या पहिल्या आईची मुलगी आहे, जिचं नाव श्वेया फ्लड होतं. ते म्हणाले, प्लीज वेलकम. त्यांनी आनंदाने तिचं आत स्वागत केलं. आत जाऊन बसल्यानंतर बऱ्याच गप्पा टप्पा यांच्या झाल्या. त्यांनी बऱ्याच गोष्टी बोलता बोलता अचानक ही म्हटली, माझे पप्पा जिवंत आहेत का? माझे डॅडी जिवंत आहेत का? ते म्हणाले, हो ते जिवंत आहेत, पण इतकी बिकट आणि बेकार अवस्था आहे. साधारण त्यांचं वय 84 वर्ष आहे आता. पण ते लांब एक खोली दिसते ना, फार्म हाऊस सारखी, एक शेडवा मारलेलं घर आहे ना, त्या खोलीमध्ये तो आहे. रात्रंदिवस दारू पितो, ड्रग्ज, चरस, गांजा, सगळ्या प्रकारच्या नशा. आणि तू जर जायचं म्हटले ना तर नरकच आहे तिथं, नरकात राहतोय तुझा बाप. अशी अवस्था त्याने करून घेतली. ती म्हटली, क्या नाही मीट माय डॅडी, मला माझ्या पप्पाला भेटता येईल का? ते म्हटले, जरूर भेट, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पप्पा समोर डॅडी समोर तू काय पण बोल, पण देव हा शब्द बोलू नको. तू जर देव म्हटलीस ना, तो तुला समोर थांबून घेणार नाही. ती गेली. आय विल टेक केअर म्हटली, मी काळजी घेते. जाताना तिने बघितलं तर कित्येक वर्ष त्या रस्त्याला कोण गेलं नव्हतं, फक्त बापच तिचा होता. सगळा असा दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. खरोखरच दुर्गंधी इतकी होती की वास तिला सहन होत नव्हता. कसं तर करत ती दरवाजापर्यंत पोहोचली. दरवाजा बंद होता. तिने दरवाजा हळूच उघडला. एक म्हातारा मनुष्य भिंतीकडे तोंड करून अंगावर पांघरून घेऊन झोपला होता. ती म्हणाली, डॅडी, पापा. त्याने पाठीमाग वळून बघितलं. म्हटलं, हू आर यू? कोण आहेस तू? ती म्हटली, आय एम युअर डॉक्टर, मी तुझी मुलगी आहे, आईना नावाची. डोळ्यात पाणी तरळलं. उठून बसला म्हातारा मनुष्य. तो म्हटला, आईना तू जिवंत आहे का? ती म्हटली, डॅडी तुम्ही जिवंत आहे का? दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. ते म्हटले, मला माफ कर, मी तुला सोडून आलो 17 दिवसाची असताना, कारण माझं खूप वाईट झालं. माझी 27 वर्षाची अतिशय देखणी पत्नी, मी तिला माझ्या हाताला पुरलं. ते म्हटले, पप्पा तुम्हाला कहाणीचा अर्धाच भाग माहित आहे, देवानं आपलं काही वाईट केलं नाही. ज्या मोमेंटला ती म्हटली गॉड, तो म्हणाला, डोंट से गॉड, तू देव असं म्हणू नकोस, कारण या जगात देव नाही आहे. त्या देवानं माझं लय वाईट केलं. ती म्हणाली, पप्पा तुम्हाला फक्त अर्धाच भाग माहित आहे, पुढं काय घडलं तुम्हाला माहितच नाही. मग तिने होल स्टोरी सांगितली. जो 12 वर्षाचा मुलगा तुम्हाला अंडी आणि कोंबडीची पिलं द्यायला येत होता ना, त्याचं तारण झालं. त्या मुलानं जाऊन शाळेतल्या मुलांना सुवार्ता सांगितली, मुलांचं तारण झालं. मुलाने आपल्या आई बापांना सुवार्ता सांगितली, आई बापांचं तारण झालं. संपूर्ण एंडोलारा गावातले सगळे नागरिक 600 लोक, सगळ्यांचं तारण झालं. त्या सरपंचाचं पण तारण झालं. त्यानंही बाप्तिस्मा घेतला आणि त्या प्रांतामध्ये एक संजीवन आलं. 1,20,000 लोक ख्रिस्ताकडे आले. कितीतरी शाळा, कितीतरी दवाखाने, कितीतरी अनाथालय तिथे सुरू झाली. एका शाळेचं नाव तुमच्याच पत्नीचं नाव तिला दिलंय, श्वेया मेमोरियल हायस्कूल. व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट? खरंच असं घडलंय काय? धाव पडून रडू लागला तो म्हातारा. तो म्हटला, माझ्या पत्नीचं बलिदान वाया गेलं नाही, मी केलेली सेवा वाया गेली नाही. गुडघ्यावर येऊन रडू लागला. या मुलीनं आपल्या बाप्पाच्या खांद्यावर हात ठेवून प्रार्थना म्हणायला लावली, पश्चातापाची प्रार्थना. ती म्हटली, तुम्ही वाईट जीवन जगला, पण देवानं महान कार्य तिकडे केलं होतं, तुम्हाला माहित नव्हतं. तो म्हटला, खरंच मी देवाला विसरलो, खरंच देवावरती विश्वास ठेवला नाही आणि मी चुकीचं वागलो. त्याने पश्चाताप केला, येशूवर विश्वास ठेवला, येशूचा अंगीकार केला. आनंदानं निरोप घेतला एकमेकांचा. तो नवरा आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा आपल्या गावी गेला, अमेरिका देशात परत गेला. 8 दिवसानंतर त्यांना खबर मिळाली, डेव्हिड फ्लड हे जग सोडून निघून गेला. मला आश्चर्य वाटतं इस्रायलाच्या देवाचं. 84 वर्षाचा होईपर्यंत इतकी दारू प्याला, इतका चरस, इतकी गांजा, इतकी नशा केली, पण देवानं त्याला जिवंत ठेवलं होतं, कारण त्याला नरकात घालवायचं होतं. एक दिवस त्याने येशूवर परत विश्वास ठेवला. आज तो अनंत काळ देवाजवळ आहे. जिथं श्वेया आहे तिथंच डेव्हिड पण आहे. घटना इथं संपली नाही.
या दोघांना नवरा बायकोंना एक कॉन्फरन्सचं पत्र आलं. इंग्लंडमध्ये लंडनमध्ये एक कॉन्फरन्स भरली होती, जागतिक मिशनरी परिषद. त्यामध्ये मिशन लीडरना बोलवलं होतं, जगभरातल्या मिशन लीडर्सना बोलवलं होतं, 2000 डेलिगेट्सना. आणि एक पत्र हिला पण आलं, आईनाला तिच्या नवऱ्याला, की तुम्ही ते मिशन कॉन्फरन्स अटेंड करा म्हणून. हे गेले, पहिल्याच रो मध्ये बसले होते. 2000 लोकांची कॉन्फरन्स होती. वेगवेगळ्या खंडातून आलेले लोक, वेगवेगळ्या जगातल्या देशामधून आलेले लोक मिशनचा रिपोर्ट सांगत होते. मिशन मध्ये काय काय घडलं, सेवा कार्य काय काय झालं, काय विरोध झाला, कुठं कुठं काय काय घटना घडल्या, सगळ्याचा अहवाल सांगताना एक आफ्रिकन व्यक्ती उभा राहिला आणि तो सांगू लागला, तो म्हणाला मी बेल्जियन कॉंगो मधून आलो आहे. असं म्हटल्याबरोबर सोय आईना समोरच बसली होती. तिच्या हृदयाचे ठोके वाढले, धडधड वाढली. ती म्हणाली, माझी आई जिथं मरण पावली ना तिथून हा माणूस आलाय. आणि तो सांगू लागला, तो म्हणाला, आमच्या गावात एक मिशनरी कपल आलं आणि तिचं नाव स्वेया होतं. तीच कहाणी तो सांगत होता. कोणीतरी भाषांतर करत होतं त्याचं इंग्लिश मध्ये. तो बोलत होता आफ्रिकन भाषेत, इंग्लिश मध्ये कोणीतरी सांगत होतं. त्यानं सांगितली ती घटना, सगळी घटना सांगितली, ते कसं झालं म्हणून. आणि किती महान कार्य एका स्वेयाच्या बलिदानाच्या द्वारे बेल्जियन कॉंगो मध्ये किती मोठं संजीवन आलं, त्याबद्दल त्यानं जबरदस्त साक्षी सांगितली. सगळ्या लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. खाली उतरून आला त्याचं संपल्यानंतर. आईना पळत गेली, त्याला पाठीमागून गाठलं, थाप मारली. ती म्हणाली, ब्रदर. तो म्हणाला, हू आर यू? ती म्हणाली, द लेडी यू आर टॉकिंग अबाउट, आय एम द डॉक्टर ऑफ दॅट स्वेया. मी त्या स्वेयाची मुलगी आहे, जी 17 दिवसांची असताना तिला नेण्यात आलं होतं, तीच आईना मी आहे. त्याला विश्वास बसेना, टाहो फोडून रडू लागला. तो आक्रोश करून रडला. तो म्हणाला, तू आई नाहीस का? ती म्हणाली, होय मीच आई नाही. तो म्हणाला, तुला माहित आहे का मी कोण आहे? ती म्हणाली, नाही. तो म्हणाला, तुझ्या आईला अंडी आणि कोंबडीची पिलं देणारा 12 वर्षाचा मुलगा आज मी आफ्रिकन मिशनचा डायरेक्टर आहे. महान काम देवानं आमच्याद्वारे केलं. तोच तो मुलगा मी आहे. तिला खूप आनंद वाटला. तो म्हणाला, पुढच्या वर्षी तुझ्या आईच्या स्मरणार्थ एक मोठा कार्यक्रम आम्ही ठेवलाय, तुला यावं लागेल बेल्जियन कॉंगो मध्ये. ती म्हणाली, आनंदाने येईन. आपल्या नवऱ्याच्या सोबत मिळून ती गेली आफ्रिकामध्ये. बेल्जियन कॉंगोच्या त्या विमानतळावर उतरले. तिथून त्यांच्या गावाकडे रस्ता होता एंडोलेराकडे. एंडोलेराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा आफ्रिकन लोक उभा होते. आणि तुम्हाला माहित असेल पण आफ्रिकन लोक डान्स मध्ये जगात एक नंबर आहे, गीतामध्ये जगात एक नंबर आहे. ते रस्त्याच्या दुतर्फा उभा होते, फुलांचा वर्षाव करत होते या दोघांच्यावर, आईना आणि तिचा पती. आणि मधून ते चालत होते. तो रस्ता सरळ कब्रस्तानात गेला होता. चर्चमध्ये नव्हे, कब्रस्तानात गेला होता तो रस्ता, सजवलेला रस्ता. कारण तिथे तिच्या आईची कबर होती. त्या कबरेला पण सजवलेलं होतं. हजारो लोक तिथं उपस्थित होते त्या कार्यक्रमासाठी. तिच्या आईचा सन्मानार्थ, तिने केलेल्या बलिदानाबद्दल. बाळासाहेब पुढे उभा राहिले, ते आफ्रिकन पास्टर. ते म्हणाले, योहानाचा 12वा अध्याय आणि 24 वचन त्यांनी वाचलं. इथं असं लिहिलंय, गव्हाचा दाणा जमिनीत पडून जर मेला नाही तर तो एकटाच राहतो, पण जर मेला तर पुष्कळ पीक देतो. ते म्हणाले, ही स्वेया या आफ्रिका देशातून मरण पावली. आणि कोणालाही माहित नव्हतं की जेव्हा त्याला गाडण्यात आलं, जेव्हा त्याला पुरण्यात आलं, या कबरेमध्ये जेव्हा त्याला गाडण्यात आलं ना, तेव्हा कोणालाही माहित नव्हतं की पुढे काय होणार आहे. तर तो गव्हाचा दाणा उगवून आला. 1,20,000 लोक तारणामध्ये आले. देव चांगला आहे, देव चांगलं ते करतो. डू नॉट फॉरगेट, मी सुरुवातीला काय म्हटलं, देव चांगला आहे आणि देव चांगलं ते करतो. ही आहे देवावरची कृपा. खूप सोपं आहे गीत गाणं. तू अवर्णित है, तू सुंदर है, इनके लिए पहला पहला प्यार है. मला माहित नाही देवावर तुमचं किती प्रेम आहे. मला माहित नाही की एक भाऊनं खूप सुंदर प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना करताना
त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी प्रार्थना केली. एक मुद्दा असाही होता की विरोध आणि छळ. महाराष्ट्रात विरोध आणि छळ सुरुवात झालेली आहे आणि मी अंतःकरणातून देवाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कारण ही सुरुवात झाली म्हणून. तुम्ही म्हणाल काय तुम्ही उलट आहे काय, असं का बोलताय तुम्ही? छळ आणि विरोध झाल्यानंतर कोणी येऊन म्हणलं की मला वाईट वाटतंय, मी काही पॉलिटिकल लीडर नाही आहे. पॉलिटिकल लीडर नाही, मी ढोंग पांघरून असंच काहीतरी बोलतात. एखाद्या समाजात गेलं त्या समाजाबद्दल बोलतो. मुस्लिम बांधवाच्यात गेलं तर तिथं म्हणतील की हा अल्लाह जैसा कोई नाही. तिथून बाहेर आल्यावर वेगळं काहीतरी बोलतील. मी तसा नाही, मी बायबल प्रमाणे बोलतो. कारण देव तिथं असं लिहिले रोम 8:28 मध्ये, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, 8वे वचन परत, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने, आता म्हणा देवाच्या करणीने, देवाच्या करणीने. काही जणांना म्हणायला आवडत नाही, जरूर म्हणा देवाच्या करणीने. करणी, देव करणी करतो काय? करणी शब्द आम्ही दुसरीकडेच ऐकला होता हो. कुणीतरी करणी केली, कुणीतरी जादूटोना केला, मूठ मारली, अमुक केलं तमुक केलं, असं नाही काय काय तुम्ही ऐकलं असेल. ज्यांनी देवावर प्रेम केलं त्यांना, ज्यांना देवानं बोलावले त्यांना. तुम्ही म्हणाल की मी पण देवावर प्रेम करतोय. बायबल असं सांगते की 2 आज्ञा महत्वाच्या आहेत. येशूला विचारलं एकदा, एका शास्त्री पुरुषाने एकदा विचारलं येशूला की तो म्हणाला सर्वात महत्वाची आज्ञा कोणती? त्याला एक आज्ञा विचारली होती. येशूचं मला बऱ्याचदा आश्चर्य वाटतं. समोरचं काहीतरी वेगळा बोलतोय, येशू वेगळाच बोलतोय. बऱ्याच घटनांमध्ये आहे की मी सांगायला लागलो बायबल स्टडी होऊन जाईल आणि वेळ जाईल बराच. पण एक घटना सांगतो तुम्हाला. एकदा शिष्य आले, म्हणाले प्रभूजी, एकदम आनंदाने आले आणि त्यांना रिपोर्ट सांगायचा होता. जल्लोषात आले होते, कारण सेवा करून आले होते, भूत काढून आले होते, रोग बरे करून आले. ते म्हणाले प्रभूजी, तुमच्या नावानं ना आम्हाला भूत वशवतात. येशूच्या जागी दुसरा कोण तर असता तर काय म्हटलं असता? शाबास, चांगलं काम केलं तुम्ही, भूतांना काढा, बरोबर केलं तुम्ही. येशू काय म्हटलं माहिती? सैतान आकाशातून विजयसारखा पडला हे मी पाहिलंय. कदाचित त्यांना वाटतं शाबास मी मिळवायला आलो, मी बोलतोय वेगळं, हा बोलतोय वेगळं, कशाला ताळमेळ नाही. हालेलुया. देवाच्या करणीने म्हणा, देवाच्या करणीने. 2 प्रकारच्या लोकांसाठी मी म्हणालो, ज्यांचं देवावर प्रेम आहे आणि ज्यांना देवानं बोलावले. किती जणांना विश्वासानं खात्री वाटते मला देवानं बोलावलं? गॉड हॅज कॉल्ड मी. कशासाठी बोलावलंय? बऱ्याच कामासाठी मला बोलावलंय. रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करावी म्हणून मला बोलावलंय. नाश्ता मस्तपैकी करावा, कामाला जावं, दुपारी घरला यावं, निवांत झोपावं अंगावरती काहीतरी घेऊन, परत संध्याकाळी फिरायला जावं, परत रात्रीचं जेवावं आणि मोबाईल मध्ये बऱ्याच गोष्टी बघाव्या. रील्स के बाद रील्स, रील्स के बाद रील्स के बाद रील्स के बाद रील्स, रील्स के बाद रील्स. ते आमच्या कोल्हापुरात एक लय चांगलं गाणं लागते, कचऱ्याच्या गाडीवर. तुमच्याकडे लागते कचऱ्याची गाडी येते? एखादं गाणं, कचऱ्याचं गाणं आहे का त्यावर? कचऱ्याचं गाणं लागते. ते मराठी गाणं आमच्या इकडे खूप सुंदर लागते. इकडे कचरा तिकडे कचरा, विसरून जाऊ पाहतो हो, पुढे कचरा मागे कचरा, नवी करू सुरुवात हो, ओला कचरा सुका कचरा, नवी करू सुरुवात हो, इकडे कचरा तिकडे कचरा, विसरून जाऊ पाहतो हो. हालेलुया. तुम्हाला यासाठी बोलावलंय काय? खायचं प्यायचं झोपायचं, उठायचं पळायचं, काम करायचं, खायचं प्यायचं झोपायचं, खायचं प्यायचं झोपायचं, एक दिवस मरून जायचं. तुम्हाला माहिती आपल्याला एक दिवस जायचं आहे या जगात.
रेल्वेचं लास्ट स्टेशन आल्यावर ना तुमची एसीची तिकीट असू दे, थर्ड एसीची असू दे, सेकंड एसीची असू दे किंवा फर्स्ट क्लासची असू दे, उतरावंच लागेल. तुम्ही गरीब डब्यातनं जाणारे असू दे, जनरल डब्यातनं 15 रुपयाच्या तिकीटनं जाणारे असू दे किंवा स्लीपर क्लासनं जाणारे असू दे. कोण कोण रेल्वे, मिरज रेल्वेसाठी पण फेमस आहे. सगळ्यांना रेल्वेचा प्रवास माहित आहे ना, केलेला असणार तुम्ही नक्की. आम्हालाच लांब आहे पण तुमच्यासाठी रेल्वे जवळच आहे आणि जंक्शन आहे. त्यामुळं 5 प्रकार आता सध्या तरी मला माहित आहे, 5 ते 6 प्रकार असतील. जनरल डब्यातनं जाणारे, स्लीपर क्लास मधनं जाणारे आणि थर्ड एसी मधून जाणारे, सेकंड एसी मधून जाणारे, फर्स्ट क्लास मधून जाणारे. सगळ्यांना जेव्हा लास्ट स्टेशन येईल ना उतरावंच लागेल. कुणाला असं म्हणताय फर्स्ट क्लास मधून आलोय उतरणार नाही, ते म्हणजे तुला लोटायला ठेवीन येतं प्लॅटफॉर्मवर. फर्स्ट क्लास मधनं येणार कशात पण. एक दिवस जायचं आहे जगात, जगाला टाटा बाय बाय करावा लागेल. काही दिवसापूर्वी, आज फ्रेंडशिप डे आहे, मित्रत्वाचा दिवस आहे. काही दिवसापूर्वी आमचे मित्र, एक देवाचे सेवक पास्टर भोरे पास्टर, ते मरण पावले. तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, बरोबर ना? मी ज्यावेळेला फोन केला, पास्टर जॉनला फोन केला होता, किती तर वेळ त्यांना हुंदका आवडत नव्हता. ही वॉज नॉट एबल टू टॉक विथ मी. त्यांना बोलता येत नव्हतं माझ्याबरोबर. सडनली गेला होतो. जायचंय हो, मी खरं बोलतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला आणि मला एक दिवस जायचंय. कोणच परमनंट राहायला आला नाही, पण जाण्याआधी ना तुम्हाला बोलावलं हे विसरू नका. देवाचं काम करायला बोलावलं, देवाची सेवा करायला बोलावलं. खायला प्यायला झोपायला काय कुत्री मांजरी पण झोपतात, त्यासाठी नाही बोलावलं. देवावरच्या प्रीतीचं एक साक्षी मी तुम्हाला सांगितले, तुमचं हृदय हेलावलं असेल. माझ्याजवळ पुष्कळ साक्षी आहेत मिशनऱ्यांच्या, कारण मी मिशनच्या संस्थेत काम करतो. मी एक एक साक्षी तुम्हाला सांगायला लागलो तर तुमचे अश्रू थांबणार नाही. पण मी एवढंच म्हणेन, त्यांनी देवावर प्रीती केली आणि त्या साक्षीरूपी मेघानं आपण भेटलेलो आहे. तुम्ही मी पण प्रीती करायची आहे देवावर. पण हाऊ यू लव आय डोंट नो. दोन 1995 ला खरं तर माझं तारण झालं. मास्टर जॉन यांनी साक्ष सांगताना 85 म्हणजे माझ्या 10 वर्ष अगोदर ते प्रभूमध्ये आले. मी देवाला धन्यवाद देतो त्यांच्या जीवनामध्ये. 95 ला माझं तारण झालं. मी शिक्षक होतो त्याच वेळेला, गव्हर्नमेंट स्कूल टीचर. आता गव्हर्नमेंट स्कूल टीचर ना सिल्वेस्टर सर पण तुम्हाला सांगतील 1 लाखच्या वरती पण पगार आहे, 1 लाखाच्या आसपास पगार आहे. काही जणांना 90,000, काही जणांना 1 लाख. मला देवाचं पाचारण झालं. देव म्हणाला तुला पूर्ण वेळ सेवेला यायचं. माझी बायको घरकाम करते, घरातलं काम करते, हाऊसवाईफ आहे. ती कुठं नर्स नाही आहे, ती कुठं कुठल्याही जॉबला नाही आहे. 2007 पर्यंत मी नोकरी केली. 1995 ते 2007. 2007 ला मी राजीनामा दिला शिक्षक पदाचा. मी देवाचा सेवक मिशनरी म्हणून जेम्सच्या मिशन मध्ये जॉईन झालो. तर त्याआधीच मी सेवेत होतो, पार्ट टाइम सेवा करत होतो. देवाच्या सेवेविषयी खूप आवेशी होतो. 2003 लाच आम्ही बायबल कॉलेज सुरू केलं आंब्यामध्ये. 2003 ला पहिल्या बॅच मध्ये 8 मुलं होती, त्यातले 6 जण आज पास्टर आहेत. आतापर्यंत 40 बॅच झालेला वयाने. 40 बॅच मध्ये 1000 पेक्षा जास्त मुलांना देवाने तयार केले सेवेसाठी. त्यातले पुष्कळ जण तयार झाले. 2007 ला मी राजीनामा दिला. 2010 ला मला वाटते पास्टर जॉनीनी सांगता सांगितलं होतं, त्या एका घटनेमध्ये हिंदुत्ववादी संघटनाचे लोक आले, त्यांनी आमच्या चर्चवर हल्ला केला. 35 लोक होते चर्चमध्ये. पास्टर मळगे म्हणून तिथं होते, तिथं पण एक मळगेदार आहे.
मास्टर श्रीकांत बळगे म्हणून होते, ते मी आणि चर्चचा एक लीडर होता शिवाजी म्हणून, आम्हाला तिघांना त्यांनी मारहाण केली. माझ्या कानावर एकसारखे लोक मारत होते. 50 ते 60 लोक होते मारायला आलेले. मार खाणारे आम्ही तिघं होतो. त्या कानावर त्यांनी इतकं मारलं की हा कान डॅमेज झाला, आतून पूर्णपणे फाटला. 4 वर्ष माझ्या कानातून पाणी आणि पस येत होता. 4 वर्षानंतर मिरजमध्ये एक विल्सन देसाई नावाचे डॉक्टर आहेत, ENT स्पेशालिस्ट, म्हणजे खास करून कानाचे स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी माझं ऑपरेशन केलं आणि कानाचा त्रास थांबला. पण मला आता 60% ऐकता येत नाही या कानाने. म्हणून तुम्ही या बाजून मला हाक मारली गुरुजी म्हणून, तर मी आनंदानं हो देईल. चुकून कधी इकडून हाक मारली तर राग मानू नका, कारण हा कान गेलेला आहे, ऑलरेडी गेलाय, फक्त थोडंफार ऐकायला येते मला. एक दिवस 2010ची घटना ही घडली आणि 2014 मध्ये माझं ऑपरेशन झालं, कानाचा हे झालं. आणि मी एकदा बाथरूम मध्ये बसून अचानकपणे मी सेल्फ पिटी मध्ये आलो. सेल्फ पिटी म्हणजे माझीच माझ्यावर दया दाखवायला लागलो, स्वतःवर दाखवलेली दया. कधी कधी आपण स्वतःवर दया दाखवतो. मी स्वतःवर दया दाखवायला लागलो. मी म्हटलं देवा, मी रडत होतो. मी म्हटलं देवा, तुझ्या मोठमोठ्या दासांचं मी भाषांतर करत होतो. सांगलीत ऑगस्टिन जबाकुमार आले ना, तेव्हा भाषांतर मीच केलं होतं स्टेजवर. तुम्ही कोण होता का त्या मीटिंगला मला माहित नाही. ऑगस्टिन जबाकुमार देवाचे मानसेवक आहे, इंटरनॅशनल टीचर आहेत, 60 देशामध्ये प्रचार करतात. वेगवेगळे देवाची माणसं आली, अमेरिकेतून, इंग्लंडमधून, चायनामधून पण आले, ऑस्ट्रेलियामधून आले. त्या सगळ्यांचं भाषांतर मी करत होतो मराठीमध्ये. म्हणजे मी गर्वानं नाही म्हणत, पण मी भाषांतर करण्यामध्ये देवानं माझ्यावर दिलेला एक अनुग्रह आहे आणि मी चांगलं ट्रान्सलेशन अनुवाद करतो. आणि या कानानं आता ऐकायला येत नाही. जर इथं प्रचारक उभा राहिला आणि तो काय तर बोलायला लागला तर मी त्याला 4 वेळा एक्सक्यूज मी, पार्डन मी, तो म्हणाला काय चिवडा माणूस दिलाय का काही. पण या कानाने मी चांगला ऐकतो 100%. म्हणून मी प्रचारकाच्या कायम इकडेच उभा राहतो. सिल्वेस्टर सरांना माहिती आहे, नेव्हर एव्हर मी त्या बाजूला उभा राहत नाही कधीच. कायम मी इकडे उभा राहतो, कारण हा कान चांगला आहे, त्याला ऐकून अजूनही भाषांतर करतो. पण एकदा मला वाईट वाटलं स्वतःबद्दल. मी म्हटलं देवा, तुझंच काम करत होतो ना, मी नोकरी सोडली तुझ्यासाठी. बायकोला नोकरी नाही, मुलांना एकदा माझ्या परिस्थिती आली की त्यांना सँडल घ्यायला मला पैसे नाही. मी तुझी सेवा करतो देवा, आणि माझा कानाने का गेला म्हणून मी रडत होतो. बाथरूम मध्ये एकटाच होतो आणि रडत होतो. देवाचा शांत मंद आवाज थोड्या वेळाने मी ऐकला. देव मला म्हणाला, तुझा फक्त कान गेला, तुला अनंत काळचं जीवन देण्यासाठी माझ्या मुलाचा काल्वरीच्या क्रूसावर प्राण गेला. हे शब्द ऐकले ना, बाथरूम मध्ये गुडघ्यावर आलो, रडलो आणि देवाला परत रिडेडिकेट केलं, पुनर्समर्पण केलं आणि म्हटलं देवा, इथून पुढे जर वेळ आली ना तर कानच काय मान पण द्यायला तयार आहे. तर हे नुसतं म्हणणं स्टेजवर लय सोपं आहे हो. येऊ द्यात एकदा ते घोडा मैदान लांब नाही आहे. आणि दो एका गीतामध्ये आम्ही चांगलं गातो. मला वाटतं पास्टर जॉनीने पण एक सुंदर गीत मगाशी गायलं, सेवा हम तेरी करें, सेवा करेंगे प्यारे प्रभु की, असं काहीतरी गीतात म्हणतो. आने दो दुश्मन को ला 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 ला, शैतान से डरते नहीं हम, मरना है सबको एक दिन, शहीद होके क्यों ना मरे हम, मरना है सबको एक दिन, शहीद होके क्यों ना मरे हम. तुम्हाला जर डिसाईड करायला दिलं, चॉईस दिला, तुम्हाला कसं मरायला आवडेल. कधी कधी एखाद्याच्या घरात गेल्यावर ते म्हणतात सिस्टर खूप चांगल्या हॉस्पिटॅलिटी मध्ये 1 नंबर सिस्टर आहे, त्या आम्हाला त्यांनी खूप सुंदर लेमन टी बनवून दिला परवा. समजा त्यांनी आम्हाला विचारलं, वुड यू लाईक टू हॅव अ टी ऑर कॉफी ब्रदर, तुम्हाला चहा घ्यायला आवडेल की कॉफी घ्यायला आवडेल. आम्ही कॉफीच आवडेल हो सिस्टर, एकदम छान कॉफी बनवा ना. जर तुम्हाला विचारलं कोणी तर कसं मरायला आवडेल, तुम्हाला गळा दाबून मरायला आवडेल का,
हातपाय मोडून मार. जागेवरच मारायला आवडेल का? कसं मारायला आवडेल? चहा कॉफीचं ठीक आहे, आपण म्हणेल की आय वुड लाईक टू हॅव कॉफी. अरे ते ठीक आहे, कॉफी मी पिते सोडून रे बाबा, पण तुला कसं मारायला आवडेल? तुम्हाला इच्छा मरण म्हणून एक, माझ्याकडे वेळ नाही आहे, वेळ असता तर मी बरंच शिकवेन तुम्हाला 5 वाजेपर्यंत, आणि तुम्ही कंटाळणार नाही मला माहित आहे. पण देवाचा अनुग्रह, देवाची दया आहे म्हणून मी आभार मानतो देवाचा. पण कधी कधी आम्ही त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही. आग स्टँडी म्हणून देवाचे महान सेवक आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, त्यात एक मुद्दा पण आहे, हाऊ नॉट टू डाय. हाऊ नॉट टू डाय, कसं मरू नये. त्यांचे सगळे जे मालिका आहे ना, सिरीज आहे ना, ती अशीच आहे, हाऊ नॉट टू प्रे. अरे हाऊ टू प्रे शिकव ना बाबा मला. हाऊ टू प्रे दॅट इज इम्पॉर्टंट. ते म्हणतात हाऊ नॉट टू प्रे, आणि इतकं भारी शिकवतात ना, आपोआप कळते हाऊ टू प्रे. हाऊ नॉट टू प्रे म्हणल्यावर येशूने असंच केलं ना. येशू प्रत्येक ठिकाणी बघा, मत्ती 5:6 डोंगरावरच्या प्रवचनावर म्हणतोय, तू तर उपवास करतोस ना, त्यांच्यासारखा करू नको. हाऊ नॉट टू फास्ट. तू तर प्रार्थना करतोस ना, त्यांच्यासारखी करू नको. हाऊ नॉट टू प्रे. तू तर दान देतोस ना, त्यांच्यासारखं देऊ नको. हाऊ नॉट टू गिव्ह. शेवटी त्यांनी लिहिलंय हाऊ नॉट टू डाय. एक दिवस जायचंच आहे, कितीही तुम्ही नाकारलं, मरना है सबको एक दिन. तुम्हाला कोणासारखं मारायला आवडेल? मला फालतू मारायला आवडणार नाही. मृत्यू कुणाला कसा कधी गाठेल मला सांगता येत नाही. मी तुम्हाला 1-2 घटना जर सांगितल्या ना, तुम्ही शॉक होशीला. त्यातली एखादी तरी सांगतो वेळी. आपण शिराळा नावाचं गाव आहे, 32 शिराळा. परवा त्यांचा उत्सव पण झाला, तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित, कॅलेंडर मध्ये बघितलं असेल. सांगली जिल्ह्यातच आहे. 32 शिराळामध्ये एक घटना घडली. एक ब्राह्मणाचा व्यक्ती, तिथे एक कारखाना आहे, त्यांचा नायकांचा कारखाना आहे. त्या कारखान्यात कामाला होता. अतिशय स्वभावानं चांगला माणूस, गरीब स्वभावाचा, आणि कोणाच्या आद्यात मध्यात नसणारा, आपलं जीवन तेवढंच लिमिटेड बरोबर जगणारा, त्या चाकोरीतनं कधी बाहेर न जाणारा, आपली स्कूटर घेईल, सकाळचा आपला डबा बिबा घेईल, आणि एका रस्त्याच्या कडेनं, म्हणजे त्या पट्टीच्या बाजूनं, पट्टीवर पण तो चालवत नाही, एवढा भित्रा, कोणतर मला धडकल, मी कुठं तर मरेन म्हणून का नाही, पट्टीच्या बाजूनं गाडी स्कूटर 30च्या स्पीडनं, 30च्या वर त्याला कधीच पडवली नाही. मला वाटते ट्रॅक्टरवाले पण त्याला ओव्हरटेक करून जात असतील, बैलगाड्या सुद्धा जात असतील फास्ट गेल्यात. असला माणूस जो स्वतःच्या जीवाला फार सांभाळणारा, ती मरणाला घाबरणारा. कारखान्याचं गेट आहे, त्या गेट मधून गाडी आत आली. नारळाची झाडं होती शेजारी रस्त्याच्या दुतर्फा. एक मोठा नारळ आपोआप फुटला. हा ब्राह्मणाचा माणूस, याला चक्की होती. एक नारळ डोक्यात पडला, तो कोंब्यात गेला, त्याला दवाखान्यात नेलं. 2 दिवसांनी डेथ म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. मला जर तुम्ही विचारलं हाऊ नॉट टू डाय, तुम्हाला कसं मारायला आवडेल, मी म्हणेन ख्रिस्तासाठी जर मारायला लागलं ना, लय चांगलं मरण आहे ते, स्टेफनासारखं. फालतूचं मरण कोण पण, नारळ पडून मेला, त्याला नरकात 4 लोकांनी, तू कसा मेला रे, बायकोनं गळा दाबला, आणि तू कसा आणि तू कसा मेला रे, नारळ पडला बाबा. अरे तू काही मरायला तयार नव्हतो, अरे तू तयार आस नाही तर नस. नरकात जाऊन एकमेकाची मुलाखत होईल, त्याच्यापेक्षा स्वर्गात जाऊन अभिमानानं म्हणा, मारला त्यांनी मला ठार, मारू द्या, आता आनंद काळ मी येशू बरोबर राज्य करणार. कारण असं पण तसं पण मारायचंच होतं ना एक दिवस. काही जणांना लकवा मारतोय, लकवा मारून मेला, हातपाय असंच, एक पायने एक हात वाकडा होते ना, बघितलं असेल की तुम्ही बऱ्याच जणांना. एवढं का पावरून बघायला मी तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय करतात का, मी तुम्हाला नाही म्हणत. पण हातपाय वाकडे होऊन पण लोक मरतात ना.
लाईक टू हॅव कॉफी ऑर टी? तुम्ही म्हणाल कॉफी घ्यायला आवडेल. तुम्हाला कसं मारायला आवडेल? काही मुली तिथं बसलेल्या म्हणत असतील मरायबद्दल आता लगेच काही बोलू नका, अजून आमचं लग्न होणार, आमचं करिअर आहे, आमची लग्न होणार, आमची मुलं बाळ होणार, आम्हाला नातवंड होणार, आम्ही फॉरेनला जाणार, बऱ्याच काय काय प्लॅनिंग आहे. आणि तुम्ही आला ते पास्टरने सांगितलं तुम्हाला बोलायला आणि तुम्ही मृत्यू बद्दल बोलताय. अहो चांगलं काय तर बोला, जन्माबद्दल बोला. जन्म झाला की आम्ही पेढे वाटतो, माणूस मेला की आम्ही दही उघडून रडतो, आणि तुम्ही मरणाबद्दल कशाला बोलता म्हणून तुम्ही जर मला म्हटला, मी तुम्हाला बिब्लिकलरित्या सांगतो, बायबल मध्ये मरणालाच जास्त महत्व आहे. काल्परीचा क्रूस हे जन्माचं दर्शन नाही, तो पाळणा नाही आहे, मृत्यूचं दर्शन आहे. येशूकडे आला ना, तयारी केव्हा मरायची. तुम्ही म्हणाल नाही हो, आम्ही दुसऱ्या कामासाठी आलो होतो, नवऱ्याची काम सुटावी म्हणून आलो होतो. तुम्ही इथं मरायबद्दल सांगता, तो वाचावा म्हणून आलो होतो. तुम्ही तो वाचायचा राहिला बाजूला, आम्हालाच मरायच्या बद्दल सांगताय. रत्नागिरीच्या चर्च मध्ये मी मृत्यूच्या वास्तवाबद्दल बोललो. मला तुम्हाला पण सांगता येईल त्यातला एखादा मुद्दा, तुम्ही ऐकायला तयार आहे काय? मरणाचं वास्तव हे मनामध्ये ठेवा आणि स्वतःचं हृदय प्रिपेअर करा. वन डे अंकलनी म्हटलं, तुमच्यापैकी काही जण काय म्हणतील माझ्या अंकल काटावर आहे, आम्ही अजून काम आहे तिकडं घाटावरती आता ते घरी जातात काहीच आहे. लोक त्यांना दीर्घायुष्य देऊ. तुम्ही देवावर कशी प्रीती करता मला माहित नाही, पण देवावर प्रीती करणाऱ्या लोकांची साक्ष आहे. मी तुमच्या समोर एक साक्ष माझी पण सांगितली. माझ्या बायकोने कितीतरी वेळा मला म्हटलं, आज तुम्ही शिक्षक असताना मला पेन्शन पण मिळाली असते. आज पेन्शन नाही माहिती, माझ्या एका मित्राच्या वडिलाला 65,000 पेन्शन आहे. बाळकांचा पगार तुम्ही मला विचारू नका, मी तुम्हाला सांगू नये, तुम्ही ऐकू नये. सोपं नाही आहे देवावर प्रेम करणं. बऱ्याच जणांना मी देवाला गीत गाताना आणि इतर ठिकाणी चर्चमध्ये येऊन मी म्हटलंय की आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू लॉर्ड असं म्हणताना मी ऐकले. येशूला एक प्रश्न विचारला होता, तिथून आपण जरा बाजूला आलो, की सर्वात महत्वाची आज्ञा कोणती? त्याने एक नाही सांगितली, त्याने 2 सांगितली. तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर, आणि दुसरी ही की जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर. आता मी तुम्हाला एक छोटासा क्लू देतो, मग आपण अंत प्रार्थनेच्या संदेशाच्या समारोपाकडे आपण जाऊया. छोटासा क्लू कसा माहितीये? एखाद्याचं डोळं पिवळं असलं तर डॉक्टरकडे न जाता मी सांगतो त्याला कावीळ झाली असेल. तुम्ही म्हणा बरोबर ना, अरे डोळं पिवळं झालं तुझं, कावीळ झाली असेल, लक्षणावरून कळतंय की त्याला काय झाले. बरोबर? आता तुम्हाला एक लक्षण सांगतो मी, खरंच तुमचं देवावर प्रेम आहे का कसं तपासायचं. समजा तुम्ही चर्चमध्ये आला आणि आराधना करायला लागला, तुम्ही म्हणताय तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, आणि अंतःकरणातून तुम्ही म्हणताय देवाला आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू. आणि एवढ्या तुमच्या शेजारची बाई येते, एक स्त्री आहे आणि तिच्या शेजारची बाई येते राहणार, तेव्हा तुझं लय प्रेम आहे माझं, पण तिचं ना तिचं तोंड सुद्धा मला बघायचं नाही. हे लक्षण आहे तुम्हाला कावीळ झाल्याचं. तुम्ही म्हणा कशावर सांगताय तुम्ही?
मी त्याच्यावरच सांगतोय बायबलच्या वचनावर. ज्याचं माणसावर प्रेम आहे ना, लिहून देतो मी, त्याचं देवावर पण प्रेम आहे. पण आम्हाला माणसावर प्रेम करायला अवघड आहे. तुम्हाला माहित नाही की किती विचित्र आहेत ती माणसं. आम्हाला विषय घेत आमचं सगळं झटाझुंबा खाऊन त्यांच्याबरोबर, पण ते सुधरत नाही. ती विचित्र आहेत, ती वाईट आहेत. ख्रिस्ती जीवनातला एक क्लू सांगतो तुम्हाला, महत्वाचा क्लू. ख्रिस्ती जीवन दुसऱ्याला बदलायला कधीच सांगत नाही, तर कोणाला बदलायला सांगते का? म्हणून येशूने तू तू म्हटलं. तू तर प्रार्थना करतोस ना, असं कर. तू तर उपास करतोस ना, तसं कर. हे बाकीच्यांचं असं बघत बसू नको. बऱ्याचदा मी असं फॅमिलीच्या कॉन्फरन्स मध्ये पण असं बघितलंय, नवरा बायको होते आणि मग प्रचारकांना म्हटलं, नवऱ्यानं असं असं बायकोवर प्रेम करायला पाहिजे. एका बाईचा नवरा आला नव्हता. ती काय म्हणते, आज ते असते तर किती बरं झालं असतं. दुसरी घटना, दुसऱ्या एक वाक्य बायको बद्दल सांग, बायकोनं अधीनतेमध्ये राहायलाच पाहिजे, नाही त्या घराचं वाईट होईल. म्हटल्यानंतर पलीकडनं नवरा बघतो. आपल्याला असं वाटतं दुसऱ्याला बदलावं, बायकोला वाटते नवऱ्याला बदलावं, नवऱ्याला वाटते बायकोला बदलावं, बापाला वाटते पोरगं बदलावं, पोराला वाटते बाप बदलावा. येशू ख्रिस्ताला वाटते मी बदलावं. मी बदललो ना, मी तुम्हाला सांगतो जग बदललेलं असेल. तुमच्या अवतीभोवतीचं सगळं जग बदललेलं असेल. म्हणून देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणीने. आता या करणी शब्दावर पण एक संदेश आहे, संध्याकाळ होईल सांगायला तुम्हाला, तेवढं भेट नाही, आपण पुढे पण जाणार आहे. देवाच्या करणीनं म्हणजे काय? देवानं घडवून आणलेलं असतंय सगळं. भलाई बुराई जे काय घडते ना जीवनात, ते घडू द्या. ते घडलं म्हणून वाईट होत नाही, तुमचं फायनल वाईट होणार नाही. अंतिम समयाला तुम्ही एवढंच म्हणा, डोळं झाकण्याच्या आधी आणि या जगाला टाटा करण्याच्या आधी, देवानं माझं कल्याण केलं, असं म्हणूनच डोळं तुम्ही झाकणार खात्रीनं, 100%. कारण देव कोणाचंही वाईट करू शकत नाही. मी असं म्हणतो शकत नाही, करू शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल टू गॉड. पण तो करत नाही वाईट कोणाचं, करू शकत नाही असं म्हणत नाही मी, माफ करा मला त्या शब्दाबद्दल. पण मी असं म्हणतो करत नाही, तो करू शकतो पण तो करत नाही. कारण तो देव आहे, तो कधीच बदलत नाही. असं म्हणतंय की देवाला लबाड बोलता येणं शक्य नाही, असं एक ठिकाणी लिहिलंय. देव लबाड बोलूच शकत नाही किंवा बोलतच नाही. देव आहे ना, तसं तो कोणाचं वाईट करत, फक्त ती जी करण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती वेगळी असते. ती तुम्हाला कळाली तर तुम्ही आशीर्वादित होणार. तुम्हाला निवडलं, देवानं बोलवलं आणि मग प्रवास सुरू झाला. जर्नी हॅज बिगन विथ गॉड. देवाबरोबरचा प्रवास सुरू झाला. पण या प्रवासात बऱ्याच घटना घडणार आहेत. चांगलंही घडेल, वाईटही घडेल. वाईट घडल्यावर असं म्हणू नका, कशाला या देवाकडे आलो बाई, पहिलं होतं तेच बरं होतं. तिकडं सगळं चांगल्याबद्दल बोलायचं, इथं आलो नवऱ्यात दारू सोडावी म्हणून हे मरणाबद्दल सांगायला लागल्या. देवाच्या प्रिय लेकरांनो, रोम 8:28 हे वचन तुमच्यासाठी घ्या. देवावर, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याण करतो. सर्व गोष्टीमध्ये सुख दुःख पण आहे. आणि आपला देव खरा देव आहे. मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे म्हटलं ना त्यानं, तो खरं ते सांगतो. जगात काय सांगतात मला माहित नाही, राजकीय पुढारी काय सांगतात मला माहित नाही, तुम्हाला माहित आहे त्या गोष्टी, पण देव मात्र खरं ते सांगतो. आणि काय खरं सांगतो माहिती आहे? तो सांगतो की तू माझ्या नावामुळे तुमची निंदा होईल, माझ्या नावामुळे तुमचा छळ होईल, माझ्या नावामुळे ते तुम्हाला धरून तुरुंगात टाकतील. 2 नन्सना उत्तर भारतामध्ये पकडून जेलमध्ये टाकले. काल सोडलं का त्यांना मला माहित नाही, सोडलं. निरपराध असणाऱ्या 2 नन्स. नन्स म्हणजे तुम्हाला माहित आहे कॅथलिक सिस्टर, ज्या शाळा चालवतात, दवाखाने चालवतात, चांगलं काम करतात, समाजाची सेवा करतात. त्यांना गरीब त्या स्त्रियांना पकडले, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केलाय, खोटे आरोप केले की मानवी तस्करी करायला लागले म्हणून.
आणि त्यांना घेऊन जेलमध्ये टाकलं. इकडे एका बाळकाला त्याने तेल प्यायला दिलं कुणाला तर त्याला पकडले, तुरुंगात टाकले. ती बाई मरण पावली. छळाच्या विरोधाच्या बऱ्याच घटना घडत आहेत, पण मी देवाला धन्यवाद देतो की हे घडलं तर याचे फायदे लय आहेत. आज संध्याकाळी दुसऱ्या एका चर्चमध्ये संदेशाचं टायटलच आहे विरोधाचे आणि छळाचे फायदे. तुम्हाला ह्याचे पण फायदे असतात. आम्हाला बाकीचे कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे तेवढंच आम्हाला माहित होतं. ह्याचे कसे फायदे असतील, याचे पण फायदे आहेत. देव असा देव आहे जो शाऊलाचा पाऊल करू शकतो. देव असा देव आहे जो पाण्याचा द्राक्षरस करू शकतो. तो दुःखाचं रूपांतरण आनंदात करणारा देव आहे. तो शापाचा आशीर्वाद करणारा देव आहे. तो अंधाराचा प्रकाश करणारा देव आहे. He can change the entire situation on our behalf. आमच्या बाजूने बदलेल देव. एस्तेरच्या पुस्तकात तसंच केलं देवाने. यहुद्यांचा खात्मा करा म्हणून कधी न बदलणाऱ्या मेदी आणि पारसी लोकांचा आदेश होता. यहुद्यातल्या एकाचाही खात्मा झाला नाही. खात्मा कोणाचा झाला माहिती आहे? शत्रूचा झाला. आदेशावर आदेश काढणारा देव आहे. त्याला माहित आहे काट्याने काटा कसा काढायचा, आंब्याने आंबा कसा पाडायचा, लोहा लोहे को काटताय, टिके टिकेला पाणीदार करताय, मृत्यूला हरवलंय, आदेशाला त्याला आदेशाने रद्द केलं.